श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे बिझनेस स्पेशल मराठी. आम्ही चाललो आता गावाकडे. पुतण्याचं नानमुक आहे आज आणि उद्या आहे लग्न, तर त्याच्यासाठी गावाकडे जायचं. रिचीला एका ठिकाणी ठेवून पाहायचं आहे, सांभाळणारे आहे तिथे. तर ठेवून पाहायचा तो राहतो की नाही राहिला तर सोबत येणार आहे, नाही तर मग चांगला जर राहिला तर त्या माणसाजवळ राहील सांभाळ. असे फार्म हाऊस आहे ना का, पण गावात सोड नाही आणि तिथून ते मग नेतील जिथे ठेवायचं तिथे. बरेच कुत्रे असतात म्हणे त्यांच्याकडे. याला अजून काही सोडलं नव्हतं. आम्ही प्रत्येक वेळी आमच्या सोबतच असतो, पण मुलाचं लग्न असल्यामुळे दुसरीकडे लागायला जातं आणि त्याच्यामुळे घरी काही सांभाळायला कोणी नाही. दिवसभर तो एकटाच राहील आणि इथेही नाही ठेवता येतं, गावाकडे थोडंसं ठेवायचं म्हटलं की ठेवतं. तर पाहू आता कसा कसा बजेट बसतो. अजून काही तो आता तिथे राहतो की नाही त्याच्यानुसार पुढची प्रोसेस सुरू होईल. आला पाहिजे आपला हिरा खाली उतरला तो उतरला पाहिजे पण आता चल चल ठेवतो ये क्या बेटा चलिए नहीं ते इकडचे कुत्रे आहे ना बाकीचे, इकडचे बाकीचे कुत्रे आहे ना. हो का कुत्रे तुमच्या शेतात ठेवता काय ना मग? हो शेतात. बाकीचे कुत्रे हे करतील नाही तर काय? नाही इथं 2 कुत्रे ना, माझ्या घरी 2 कुत्रे हो का? त्यामुळं कुत्री आहे ती ॲडजस्टेबल आहे, पण जो कुत्रा आहे तो बेल्जियम आहे, तो जरा डेंजर. हो ना थांब नाही जायचं नाही जायचं. घरी नेऊन सोडा तुम्ही आता तुम्ही सोबत जा. हा तसं नाही चालेल. कुत्र्याचं असेल तसं तो खूप हे आहे, लाडका आहे. आमच्या घरी जाऊ ना ह्यावेळी सोडत नाही त्याला कधी, पण नाही ते दुसरीकडे जायचं म्हटलं की चला चला. नाही ते फक्त आता जो आहे ना तुमच्यामुळे तो त्याला चेंज नॅचर, तुम्ही त्याला बाहेर सोडत नाही ना जास्त. चल चेंज नॅचर होतं. जसे चलिए बेटा जर 16 वाजता झाला मारून ते माझं बेल्जियम आहे ना. 2 दिवस येतात शनिवारी जायचं आपलं. हे गाडून मध्ये हे जर ठेवतं एक 2 शनिवारी तुम्ही सगळे हो सर चालेल. जही तर जावं लागेल का तिकडं? नाही शेतात शनिवारी शेतात रिची दादा रिची हा रिची म्हणा रिची रिची म्हणतो त्याला. नाव माहिती पाहिजे. हो ना माहिती. हो येतो रिची आलो आपले. रिचीला सोडला आणि गावाकडे आलो. नानमुखाचा कार्यक्रम होता त्याच दिवशी आम्ही गावाकडे आलो. तर सकाळच्या ज्या काही पद्धती होत्या त्या काही शूट नाही केल्या, कारण मी आलेलीच नव्हते. आणि आता पंगत बसलेली आहे बायांची बाहेर, आणि तांदूळ पेरणे हा पण एक भाग असतो याच्यातला. जी पद्धत आहे ती त्याच्या अगोदर काही कुंकू हळद कुंकू लावणं सुरू आहे बाहेर. म्हणजे महिलांची पंगत आहे त्याच्यामध्येच असतं बायांचं, माणसाच्या पंक्तीमध्ये नसतं. आणि आमचं चालू होतं तांदूळ. तर तांदूळ एका कॅरी बॅग मध्ये घेतलं की बरोबर ते खोचल्या जातात. आम्ही जवळपास बऱ्याच जणी जावा आहोत, सगळ्या जावा आहेत या आमच्या, तर यातल्या काही 2-3 जणीच नाहीये. तर चालू होतं तांदूळ पेरणे. तांदूळ पेरण्यासाठी पण सर्वात अगोदर मोठी उभी राहते, त्याच्यानंतर 2 नंबरची. ह्या पण समजा असा मानच असतो याचा पण उभं राहण्याचा. लहानी समोर नाही उभी राहू शकत, मोठीच्या समोर लहानी नाही चालत. तर अगोदर मोठी, त्याच्यानंतर 2 नंबर 3 नंबर असे जे माणसांचं वय आहे त्याच्यानुसार हे जे जावा आहेत ह्या
म्हणजे एकमेकीच्या मागे उभे राहतात. आता बऱ्याच वेळा असं होतं शिक्षणाच्या यानं कोणाचं लग्न उशिरा होतं, कोणाचं लवकर होतं. जर वय कमी असेल आणि लग्न लवकर जरी झालेलं असलं तरी ते मानाने लहानच असतो. त्याच्यामुळे जे मोठे आहे त्याच्यानुसारच पद्धत असते ही उभं राहण्याची सुद्धा. त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेतले आम्ही. तर जेवढ्या आहेत तेवढ्या सर्व पंगत जे बसलेली आहे त्यांना प्रत्येक जण दर्शन नाही घेतात. अर्ध्या एकीकडे अर्ध्या दुसरीकडे पंगत भरपूर बसलेली असते आणि शहरापेक्षा खेड्यामध्ये जास्त असतं पंक्तीचं प्रमाण जे आहे ते. आणि त्याच्यानंतर चालू आहे हळद खेळायची आहे आता, कारण जे हळद लावण्याचा कार्यक्रम आहे तो सकाळीच झालेला होता. आणि आमच्या इकडे जवळपास पंक्ती ज्या आहेत त्या 5-5:30 वाजेपर्यंत सर्व उरकून जातं. त्याच्यानंतर जे राहिलेले कामं आहे ते 8-8:30 वाजेपर्यंत झालेले होते सर्व. आणि त्याच्यानंतर आता सर्वांना वेळ होता आणि वेळेनुसारच हळद खेळायची होती. तर हे पहिल्यांदाच केलं आम्ही यावर्षी तरी. आणि एकदा सुरुवात झाली कोणती पण पद्धत आहे जी बदलणं सुद्धा आपल्याच हातात असतं, त्याच पद्धतीचं आहे. हळद खेळणे हा पहिल्यांदाच सुरू केलेला आहे आणि आता इथून पुढे होणारच आहे. आजकाल जास्त चालू आहे हे हळद खेळण्याचं जे हे आहे ते. तर त्याच्या अगोदर सर्वांनी जे होते ते सगळ्यांचे फोटो व्हिडिओ काढायचं बाकी होतं. तर जे काही होते ते सर्व हळद थोडीशी लावून व्हिडिओ फोटो काढणं सुरू होतं. आणि ते झाल्यानंतरच मग खरा जो हळदीचा कार्यक्रम आहे तो सुरू होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि कॅमेरा ज्याच्या हातात पडेल त्यांनी व्हिडिओ काढलेला आहे त्याच्यामुळे क्लॅरिटीमध्ये थोडासा फरक पडत आहे. आणि असं एखादं बटन दबलं की थोडी क्लॅरिटी इथे कमी झालेली आहे अगोदरच्या पेक्षा. तर हे जे आहेत हळद लावणं चालू आहे हे सर्व आमची फॅमिली मेंबरच आहे आणि आमची फॅमिली खूप मोठी आहे. त्याच्यामुळे असं कोणताही कार्यक्रम करायचा म्हटलं की पाहायचंच काम नसतं. तर काही हा भाऊ आहे नवरदेवाचा, त्याच्यानंतर काही माझ्या जावा होत्या, तर काही सासू सासरे होते. म्हणजे सगळ्यांची जर ओळख करून दिली तर खूपच झालं असतं. आणि त्यातले काही कमी आहेत, सर्वच्या सर्व नाही इथे पण हळद लावणं सुरू आहे. एवढा व्हिडिओ काही काढला आणि त्याच्यानंतर हळद लावणे सुरू झाले. तर सुरुवातीला असं थोडंसं शांत शांत चालू होतं. बायांनी बायांना लावली, माणसांनी माणसांना लावली. त्याच्यानंतर आता काही देर आहेत त्यांनी आम्हाला एकदा सुरुवात केल्यानंतर मग ते वातावरण थोडंसं जास्तच हे होत गेलं. तर समजेलच तुम्हाला पण. ह्या काही पुतण्या आहेत माझ्या, ज्या छोट्या दिसतात त्या पुतण्या आहेत. ही पण जाऊच आहे. हे नवरदेवाचे बाबा आणि नवरदेवाची आई आहे या बाजूला, वरमाई आणि वरबा. त्यानंतर नवरदेवाचा भाऊ आहे इकडे, त्यांचं चालू होतं हळद चालू होतं. आणि एकदा सुरू झालं म्हणजे पाहायचंच काम नसतं. देर भाऊजाईचं नातच असतं थट्टा मस्करी. तर तुम्ही पण एन्जॉय करा. मी इथे थोडंसं संगीत लावून देते आता.
हळदीमध्ये सर्वांनीच खूप एन्जॉय केला, लहान मोठे असं काहीच नव्हतं, सर्वांनी सर्वांना हळद लावली आणि खूप मजा आली. पण त्याच्यानंतर पण रात्रीचे काही कार्यक्रम असतात, पद्धती आहेत, 2-3 होते हे. तर त्यातलंच एक होतं काकण बांधणे. तर त्याचा जो धागा आहे, त्या इथे सर्वात मोठ्या जाऊबाई आहेत माझ्या आणि सासूबाई आहेत. तर त्या काकण बांधण्याची तयारी चालू होती त्यांची. त्याच्यानंतर तेल चढवणे हा पण एक भागच असतो या पद्धतीमधला. आणि आणखी एक आहे, तर ते काही इथे शूट नाही केलं मुलींनी. तर याच पद्धतीने हा व्हिडिओ इथे कम्प्लीट झाला. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याचे जे गाणे आहे हे क्वचितच बायांना येतात, ज्या जुन्या बाया आहेत त्यांना. नवीन कोणालाच गाणे येत नव्हते, त्याच्यामुळे ज्यांना गाणे येतात त्यांनाच समोर बोलवावं लागतं. आणि याच पद्धतीने हा व्हिडिओ कम्प्लीट झाला. भेटू परत. धन्यवाद.